स्ट्रेस जर आपल्याला टॅकल करायचा असेल तर 9 डॉट्स थिअरी ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे बरं का. नेमकी काय आहे ही थिअरी आणि त्याच्यातून आपल्याला काय समजणार आहे हे जाणून घेऊया आताच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे स्ट्रेस मॅनेजमेंट सिरीजच्या या वेगळ्या एपिसोडमध्ये. 9 डॉट्स थिअरीमध्ये मी ज्याप्रमाणे सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करून बघायचं आहे बरं का. म्हणजे जस्ट तुम्ही असा ठिपका दिला तरी सुद्धा चालेल, पण व्यवस्थितरित्या सर्वांना कळावं याच्यासाठी मी थोडासा याला मोठा करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्या 9 डॉट्समध्ये करायचं काय आहे तर 4 सरळ रेषांमध्ये हात न उचलता सगळे डॉट्स जोडायचे आहेत. तुम्ही कागदावर हे 9 डॉट्स काढा आणि लगेच करून बघा. थांबा जरा, मी वाक्य एकच वापरलं पण ह्या एकाच वाक्यामध्ये 4 कंडिशन्स आहेत बरं का. पहिली कंडिशन आहे रेषा 4 असल्या पाहिजे. दुसरी कंडिशन आहे रेषा सरळ असल्या पाहिजे. सरळ म्हणजे आडव्या, उभ्या, तिरप्या अशा चालतील, पण कर्व्ज अजिबात चालणार नाहीत. तिसरी कंडिशन आहे हात उचलायचा नाही. काही जण मला विचारतात बरं का की हात नाही उचलणार आम्ही, पण पेन उचलला तर चालेल का. सो पेन सुद्धा उचलायचा नाही आणि सगळे डॉट्स जोडायचे आहेत. चला एकदा करून तर बघा. हा व्हिडिओ पॉज करा आणि ताबडतोब तुम्ही करायला लागा. काय झालं, जमलं का? अच्छा, म्हणजे काही जणांना असं वाटत असेल की हा मधला डॉट खूप त्रास देतोय. हा मधला डॉट जर नसला असता तर सरळ या पद्धतीनं आपल्याला एक 4 रेषांमध्ये सगळे डॉट्स जोडता आले असते. काही जणांना वाटलं असेल की 4 रेषा काही पुरत नाहीत, अजून 5वी रेष असायला हवी. म्हणजे हा असा एक चौकोन काढायचा आणि मध्ये रेष मारायची, झालं, कंडिशन सगळ्या पूर्ण होतील. पण तिथेच तर खरं महत्त्वाचं असतं. आपण ह्या मधल्या डॉट्ससारखं आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कुणाला तरी काढून टाकू शकतो का? आणि 5व्या रेषेसारखं जबरदस्ती कुणाला आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो का? अजिबात नाही. म्हणून तर आहे त्याच परिस्थितीमध्ये जसं मी म्हणत होते की 4 सरळ रेषांमध्ये हात न उचलता सगळे डॉट्स जोडायचे आहेत, ते जोडण्यासाठी आपल्याला काम करावंच लागतं. बरं, याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्ल्यू देते, मग कदाचित तुम्हाला जमेल का बघा बरं. या 9 डॉट्स थिअरीलाच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या भाषेमध्ये आउट ऑफ बॉक्स थिंकिंग थिअरी असंही म्हटलं जातं. आता करा प्रयत्न, जमतं का बघा तर. आणि हो, तुम्हाला जर मोटिवेशनची गरज असेल हे सगळं करण्यासाठी तर आठवा ते सगळं आपण निबंधांमध्ये लिहिलेलं. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, इत्यादी इत्यादी इत्यादी. येस, आता व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि लगेच या 9 डॉट्स थिअरीला आउट ऑफ बॉक्स थिअरी का म्हणतात याचाही विचार करत करत काही जमतंय का बघायचं आहे. काय झालं, अजूनही आपल्याला अडचण येते आहे आणि होऊच शकत नाही हे असंही बऱ्याच जणांचं म्हणणं असेल. पण बघा हां, त्याच 4 कंडिशन वापरून खरंच आपल्याला कसं करता येतं तेही आपण बघणार आहोत. आणि हो, मी तुम्हाला क्ल्यू दिलेला होता, यालाच आउट ऑफ बॉक्स थिंकिंग थिअरी असंही म्हणतात. हे का म्हणतात तेही हे करत असतानाच आपण जाणून घेऊया. आपल्या कंडिशन्स होत्या रेषा 4 असल्या पाहिजे, रेषा सरळ म्हणजे आडव्या, उभ्या, तिरप्या चालतील, कर्व चालणार नाही तशा असल्या पाहिजे, प्लस हात उचलायचा नाही आणि सगळे डॉट्स जोडायचे आहेत. चला तर आपण करून बघूया. मी आता सुरुवात करते आहे. ही माझी झाली पहिली रेष, हात न उचलता ही झाली दुसरी रेष, हात न उचलता ही झाली तिसरी रेष आणि हात न उचलता ही झाली चौथी रेष. 4 सरळ रेषांमध्ये सगळेच्या सगळे डॉट्स जोडले गेले आहेत आणि मी हातही उचललेला नाही. तुम्ही म्हणाल की इथे तर इथे 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 सगळीचकडे डॉट्सच्या बाहेर तुम्ही गेलात. येस, मी स्वतःच म्हणाले होते क्ल्यू देताना की याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग थिअरी असं म्हणतात. बघा हा मित्रमैत्रिणींनो, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा आपण जे करतो ना तेच इथे केलेलं आहे हे लक्षात येईल.
मी जेव्हा तुम्हाला सांगितलं या 9 डॉट्सचं असं असं करायचं आहे, तेव्हा तुमचा पूर्ण फोकस होता त्या 9 डॉट्सवर. मी तुम्हाला क्ल्यू दिला, सांगितलं की याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग थिअरी असं म्हणतात, पण तरी सुद्धा आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं त्या 9 डॉट्सवरच, जेव्हा की सोल्युशन त्याच्या बाहेर होतं. प्रत्यक्ष आयुष्यातही हेच तर होत असतं. आपल्या आयुष्यात एखादी समस्या येते खरी, पण आपण पूर्णतः फोकस त्या समस्येवरच करतो. ही समस्या माझ्या आयुष्यात का आली, हे असं माझ्याच बरोबर का घडतं, हे देवाला नेहमी मीच दिसतो का किंवा दिसते का, माझ्या नशिबाचे हे असे कसे भोग आहेत, वगैरे 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 सगळं काही म्हणताना लक्षात घ्यायला हवं की आपला पूर्ण फोकस त्या समस्येवरच आहे. पण ॲक्च्युली समस्येचं उत्तर त्या समस्येच्या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर सापडतं. जसं हे करताना आपण चौकटीच्या बाहेर गेलो होतो आणि फक्त एकच नव्हे तर असे अनेक उत्तरं सापडतात बरं का. म्हणजे हा ट्रायंगल असा जसा केला आहे ना, तसाच तो वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनने सुद्धा करता येतो. सो आपण ह्या स्ट्रेस मॅनेजमेंटचे वेगळे वेगळे टेक्निक शिकत असताना हे 9 डॉट्स थिअरीसुद्धा किंवा ह्या आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचं प्रिन्सिपलसुद्धा अवश्य लक्षात घेतलंच पाहिजे. आता यानंतर जेव्हा आयुष्यात समस्या आलेली असेल तेव्हा अगोदर ॲक्सेप्ट करा. मागच्या एपिसोडमध्ये आपण ती निबुहर यांची प्रार्थना बघितली होती, जे बदलता येईल ते बदलण्याचं सामर्थ्य दे, जे बदलता येणार नाही ते जसंच्या तसं स्वीकारण्याचं धैर्य दे, आणि काय बदलता येईल काय बदलता येणार नाही हे समजण्याची सतसत विवेकबुद्धी दे. त्याच्यामुळे समस्या आलेली आहे ती अगोदर ॲक्सेप्ट करा आणि मग हे या निबुहर यांच्या त्या प्रार्थनेमधले 3ही क्लॉज लावून बघा. डेफिनेटली उत्तर शोधणं आपल्याला सोपं जाईल. मग आता तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या समस्येसाठी ही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग थिअरी तुम्ही वापरणार आहात ते मला अवश्य जाणून घ्यायचं आहे. सो वाट कसली पाहताय, खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहायला सुरुवात करायची. तोपर्यंत थँक्यू सो मच.